नमस्कार. प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. थंडी चालू झाली आहे. थंडीमध्ये मस्त गरमागरम खायला मिळालं तर छान वाटतं. तर आज आपण मुठिया बनवणार आहोत. मेथी आणि दुधीच्या मुठिया. आपण नेहमी दुधी किंवा मेथीच्या मुठिया बनवतो वेगवेगळ्या. आज मी इथे एकत्र दुधी आणि मेथीच्या मुठिया बनवणार आहे. खूप मस्त चटपटीत होतात आणि सोबत गरमागरम कढी. खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन. चला तर मग या हिवाळ्यामध्ये मस्त गरमागरम मुठिया आणि कढी आपण बनवूया. चला तर कृतीला सुरुवात करूया. एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप फ्रेश दुधी घेतलेला आहे. किसून फ्रेश दुधी वापरायचा, नाही तर काळा पडतो. 1 कप कापलेली मेथी घेतलेली आहे. रफली चॉप करून घ्यायची आहे मेथी. पाणी पूर्णपणे निथळवायचं आणि मग कापून घ्यायची आहे. कोथिंबीर घालायची आहे थोडीशी. 1 मोठा चमचा हिरवा मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे. 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत. छान टेस्ट येते सफेद तीळ घातल्यामुळे. पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा हिंग घातलेला आहे. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. आणि छान चटपटीतपणा आणण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. 1 मोठा चमचा. लिंबाच्या रसाच्या ऐवजी आमचूर पावडर घातली तरी चालेल. अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे मी इथे. पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे. तेल घालायचं 1 चमचा. चवीनुसार मीठ घालायचं. पाव चमचा साखर घालायची. छान आंबट गोड टेस्ट येते साखर आणि लिंबाचा रस घातल्यामुळे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, आता ह्या मिश्रणाला छान पाणी सुटायला लागलेलं आहे. आता याच्यामध्ये जितकं मावेल तेवढंच पीठ आपल्याला घालायचं आहे. इथे मिक्स पीठं वापरली आहेत मी. 2 मोठे चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे बाजरीचं पीठ घालायचं आहे. 2 चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे. जितकं पीठ याच्यामध्ये मावेल तेवढंच घालायचं आहे. हे बघा, थोडंसं काढून ठेवते मी बाजूला. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्टसर असा गोळा करायचा नाही आहे आपल्याला. मीडियम साईजचं तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्स करून घेतलं आहे. पीठ मला थोडंसं पातळ वाटतं आहे, तर याच्यामध्ये उरलेलं बेसन पीठ घालते मी. हे बघा, मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला. हे बघा, इथे पीठ छानपैकी मी भिजावून घेतलेलं आहे. आता एका चाळणीला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. हातालाही थोडंसं तेल लावायचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या मुठ्या स्टीम करायच्या आहेत त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. हाताला थोडंसं तेल लावून हे अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे. हे बघा, मुटके करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. मी ते सगळे करून घेतलेले आहेत. सगळे आपल्या इथे मुठ्या करून झालेल्या आहेत. आता एक टोप ठेवायचं आहे. पाणी घालायचं आहे. पाण्याला छान उकळी आली का त्याच्यावरती चाळण ठेवायची आहे. झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती. आणि एक 12 ते 15 मिनिटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर स्टीम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण कढी करायला घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 2 चमचे ओलं नारळ घेतलेलं आहे. असा काप करून घेतलेले ओल्या नारळाचे. अर्धा इंच आल्याचा तुकडा, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्यांची अशी वाटून घेतलेले आहेत. असं जाडसरच वाटलेलं आहे, पाणी न घालता. आता याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. पाव कप दही घालायचं आहे. आंबट दही घेतलेलं आहे मी इथे. एक 4 ते 5 चमचे. आणि हे असंच मिक्सरला छानपैकी फिरवून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही आहे. असंच छानपैकी वाटलं जातं. मस्त बॅटर होतं. छान मिक्स होतं सगळं एकत्र. ओलं नारळ घातल्यामुळे टेस्ट छान येते कढीला. पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता आपण फोडणी द्यायला घेऊया. 2 चमचे तेल घातलं आहे मी इथे टोपामध्ये. तेलाच्या ऐवजी तूपही घालू शकता. जिरं घालायचं आहे पाव चमचा. कढीपत्त्याची पानं घातली आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे. हळद ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आणि आता जे आपण बॅटर तयार केलं आहे ते घालायचं आहे. अजून थोडं पाणी घालते मी याच्यामध्ये. 1 ग्लास अजून पाणी घालते. जशी आपल्याला कढीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घाला. मीठ घालायचं आहे चवीनुसार.
थोडीशी साखर घालायची, अगदी चिमूटभर. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता मस्त 4 ते 5 मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. छान उकळी येऊ द्यायची याला. हे बघा, लगेच होते कढी, झटपट होते. हे बघा, कढीला छान उकळी यायला लागली आहे. 1-2 मिनटं असंच होऊ द्यायचं आणि गॅस बंद करायचा. इथे आपली कढी रेडी झालेली आहे. तोपर्यंत आपल्या मुठिया पण छानपैकी स्टीम झालेल्या असतात. हे बघा, हात लावून बघायचा आहे. हाताला अजिबात चिकटत नाही, म्हणजे आपल्या मुठिया छानपैकी स्टीम झाल्यात. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत, बाउलमध्ये. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या कापून घ्यायच्यात अशा प्रकारे. हे बघा, असे काप करून घेतलेले आहेत मी. सगळ्या इथे मुठिया मी या प्रकारे कापून घेतल्यात. बाउलमध्ये काढून घेते. आणि आता आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहेत. तेलावरती छानपैकी परतवायच्या आहेत, म्हणजे मस्त टेस्ट येते. 2 चमचे तेल घालायचं आहे कढईमध्ये. राई जिरं घालायचं आहे 1/2 चमचा. छान तडतडू द्यायचं आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, 10-12 कढीपत्त्याची पानं. आणि 1 मोठा चमचा सफेद तेल घालायचं आहे. आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे, 2 चिमूटभर हळद घातली आहे. परतवून घ्यायचं आहे. आणि ज्या मुठिया आपण कापून घेतल्या त्या आता याच्यामध्ये घालायच्या आहेत. एक 4 ते 5 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे. मस्त खमंग लागतात, चटपटीत होतात या मुठिया. कोथिंबीर घालायची आणि गार्निश करायचं आहे. हे बघा, इथे आपल्या मस्तपैकी दुधी आणि मेथीच्या मुठिया रेडी झालेल्या आहेत. एका बाउलमध्ये काढून घेते मी. एकदम सुंदर दिसतात आणि लागतातही एकदम छान चटपटीत. गरमागरम मुठिया गरमागरम कढीबरोबर सर्व करायच्या आहेत. खूप छान लागतात. माझी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबत दिलेल्या बेल बटनवरही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळतील. आणि मस्त गरमागरम कढीबरोबर या मुठिया सर्व करा. नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपली रिप्लाय कळवा. आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.